नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहताय LS मराठी. LS मराठीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया 36 जिल्ह्यांच्या 36 घडामोडी. नाशिकच्या सुरगाणा, कळवण आणि पेठ तालुक्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. गोकुळ निवडणुकीचा कार्यक्रम का जाहीर झाला नाही? वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका. न्यायालयाचे स्पष्ट आदेश, तरीही निवडणूक रखडली. गोकुळच्या राजकारणाला पुन्हा एकदा नववळण. गडचिरोलीत शेतकरी शिष्टमंडळानं घेतली केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट. प्रस्तावित विमानतळासाठी सुपीक जमिनीचं अधिग्रहण करू नये अशी मागणी. परभणीत स्वातंत्र्य दिनानिमित्त 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान. नागरिक, विद्यार्थी, युवक, महिला, सामाजिक संस्था, व्यापारी, उद्योग यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. बुलढाण्याच्या मलकापूरचे आमदार चैनसुख सत्तेजींची मंत्री मकरंद पाटलांच्या दालनात शेरो शायरी. दालनात टाळ्यांचा कडकडाट. व्हिडिओ व्हायरल. गडचिरोलीत जमीन अधिग्रहणाविरोधात 13 गावांचा एल्गार. पोलिसांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन मागे. वाशिमच्या शेलू बाजारातील नदीकाठच्या परिसरात दोन्ही बाजू खचत असल्यानं नागरिकांसाठी धोक्याची घंटा. नागरिकांकडून पुन्हा एकदा संरक्षक भिंतीची मागणी. बीडच्या माजलगावमध्ये अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई. कारवाईत 2,79,000 सुट्टा सोयाबीन रिफाईंड तेल साठा जप्त. मुंबई आग्रा महामार्गावर गोवंश तस्करीचा पर्दाफाश. पिकअपसह 6,53,000 मुद्देमाल जप्त. 5 गोवंशांची सुटका असून 2 आरोपींना अटक केल्याची माहिती. गोंदियात LCBची धडाकेबाज कारवाई. बॅटरी चोरी करणारे 2 आरोपी अटक. 37,000 मुद्देमाल हस्तगत. वाशिममध्ये शस्त्र बाळगणाऱ्या 3घांना अटक. पिस्तुलासह 5 काडतूस जप्त. सापळा रचत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कारवाई. रायगडच्या पोलादपूरमध्ये राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाची कारवाई. गोवा बनावटीची 3 लाख रुपयांची दारू जप्त. 2 आरोपींना अटक असून एका आरोपीचा शोध सुरू. बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात अस्वल झाडावर चढतानाचा व्हिडिओ व्हायरल. 4 चाकी वाहनाला घाबरून अस्वल चक्क चढलं झाडावर. गोंदियात रानडुकराची शिकार करणारे 5 आरोपी जेरबंद. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात केल्या जाणाऱ्या मांस विक्रीचा पर्दाफाश. आगामी सणासुदीच्या काळात महागाईचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार. सरकारच्या प्रयत्नानंतरही देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमतीत मोठी वाढ. बीडच्या वडवणीत अन्न आणि औषध प्रशासनाची खाद्यतेल रिपॅकिंग उद्योगावर धडक कारवाई. आस्थापनेचा परवाना निलंबित. 7.24 लाखांचा तेल साठा जप्त. बीडमध्ये ST आकारातील बसगाड्यांच्या तात्पुरत्या दुरुस्तीनं पद्धतीने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. सुटे भाग वेळेवर उपलब्ध नसल्यानं बसगाड्या जुगाड पद्धतीनं धावत असल्याची माहिती समोर. कर्जमुक्तीची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही. अमरावती जिल्ह्यात शेतकरी अजूनही प्रतीक्षेत. सरकार म्हणते पैसे खात्यात जमा, शेतकरी म्हणतात नाही. शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रम कायम. बीडच्या परळीत येत्या 10 ऑगस्ट रोजी मोर्चा. जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा. अनुसूचित जाती उपवर्गीकरण कृती समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात येण्याची माहिती समोर. वाशिमच्या कारंजामध्ये ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण. तात्पुरत्या इमारतीत रुग्णांची आरोग्य सेवा. नवीन इमारतीची मागणी. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. कोल्हापुरातील 12,914 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ. 88,93,00,000 रुपये खात्यावर जमा झाल्याची माहिती. परभणीत मारहाणीची तक्रार देण्यासाठी आलेल्या एकाने पोलीस ठाण्यात केली आरडाओरड. मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. नाशिकच्या म्हसरूळमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न. संशयित आरोपी जीवन वाघसह 6 जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या किदापूर मंदिरासंदर्भात 5 सदस्यीय न्यायालयीन समिती नियुक्त. वस्तुस्थितीची स्वतंत्र पडताळणी व्हावी यासाठी समिती नियुक्त केल्याची माहिती समोर. परभणीत अज्ञात चोरट्याकडून दुचाकी लंपास. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांकडून पुन्हा एकदा पुढील तपास सुरू. यवतमाळमध्ये पोलिसांच्या ताब्यातून आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न. हवालदाराच्या हाताला झटका देत आरोपी फरार. काही वेळातच आरोपीला पुन्हा पकडलं.
हिंगोलीत प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या सोयाबीन खरेदी व्यवहारात गंभीर अनियमितता, संस्थेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश. एलएस मराठीनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाद्वारे धडक कारवाई. अमरावतीच्या भातुकलीत कृषी केंद्राचा मनमानी कारभार, साठा असूनही शेतकऱ्यांना खत नाकारल्याचा आरोप. संबंधित कृषी विभागानं तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपकेंच्या घराबाहेर सीआयडी पोलिसांची पाळत. दिपकेंचा गंभीर आरोप, सीआयडी पोलीस घराबाहेर आल्यानं खळबळ. अभिजित दिपकेंनी अधिकाऱ्याला गेट बाहेर काढलं. नाशिकमधील लासलगाव येथे जुगार खेळवणाऱ्या तिघांवर पोलिसांची कारवाई. रोख रक्कम आणि 2 मोबाईल असा एकूण 85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना गडचिरोली पोलिसांनी केलं जेरबंद. एकूण 9,72,725 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाल्याची माहिती. यवतमाळमध्ये पुसदमध्ये कागदपत्र आणण्याच्या कारणावरून मोठा वाद, व्यक्तीवर प्राणघातक हल्ला, लाकडी काठीनंही मारहाण. दोघांवर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. यवतमाळच्या कळंबमध्ये महावितरणची वीज तार लंपास, वीज वाहिनीची अंदाजे 15,000 रुपयांची तार चोरीला, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये विटा घेऊन जाणाऱ्या टेम्पोची एका वाहनाला धडक, चालक वाहक किरकोळ जखमी. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. बीडमध्ये एफडीएची धडक कारवाई, स्वागत ऑइल इंडस्ट्रीज मधील 1.5 कोटींचं खाद्यतेल जप्त, परवाना तात्काळ निलंबित. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा एलएस मराठी.